Hello everyone. So now we are going to see our sixth practical, that is write a program using Swing to display a scroll pen and J combo box in a J applet with items English, Marathi, Hindi and Sanskrit. ओके म्हणजे आपल्याला कॉम्बो बॉक्स घ्यायचा आहे स्विंगचा त्यामध्ये आपल्याला इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत वापरायचं आहे जसं AWD मध्ये आपलं चॉईस होतं तसं आपला इथं कॉम्बो बॉक्स आहे ओके So starting from the program, we must import. We are dealing with here swing. Okay. So that's why we will import javax dot swing first. Class extends jframe. With respect to आपल्याला swing करायचं आहे म्हणून काय दोघांचं वर्किंग सेम असतं पब्लिक कॉम लिस्ट हा झाला आपला कन्स्ट्रक्टर म्हणजे आपण ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर आपण ऑटोमॅटिकली डायरेक्टली सगळं कॉल करणार आहोत तिथं त्यावेळी आपण कन्स्ट्रक्टर घेतलाय कारण ऑब्जेक्ट कॉल केला की बाकी गोष्टी सगळा आपला जो जेव्हीएम आहे तो सगळं कंट्रोल करेल कॉम्बो बॉक्स बॉक्स याचा आपण ऑब्जेक्ट तयार करून घ्यायचा आहे नंतर स्विंग असल्यामुळं कंटेनर एक लागेल CONT कंटेंट पेन equal to get content TNT पेन हा स्विंग साठी आपल्याला कंपल्सरी लागतो ठीक आहे आणि आता आपण इथं काय करतोय कंटेंट पेनला सेट लेआउट करून घेतोय ओके कंटेंट पेन डॉट सेट लेआउट इथं आपण आता बाय डिफॉल्ट जो असतो फ्लो लेआउट तो आपण करून घेतोय आता इथंच न्यू फ्लो लेआउट आता इथं आपल्याला काय करायचं आहे सिक्वेन्स काय आहे इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत ओके या सिक्वेन्सने ऍड करायचं आहे तर सुरुवातीला आपण काय करूया एक अरे तयार करून घेऊया अरे LNG पहिला आयटम आहे इंग्लिश दुसरा कोणता आहे मराठी तिसरा आहे हिंदी चौथा आहे संस्कृत तर हे चार आयटम्स आपल्याला ऍड करायचे आहेत ओके सो हे चार आयटम्स ऍड करताना कसे करणार तर आपल्या कॉम्बो बॉक्स ऑब्जेक्टचं नाव काय कॉम्बो लँग इक्वल टू न्यू कॉम्बो बॉक्स जे कॉम्बो बॉक्स प्लस अरे कोणता आहे लँग ओके सो आपला हा आपला कॉम्बो बॉक्स आपला ऍड झालेला आहे आता ठीक आहे
आता आपण परत चेक करतोय हा प्रॉपर झालेला आहे का. स्टेप बाय स्टेप जायचं कधी पण प्रोग्राम मध्ये. कंटेंट पेन डॉट ऍड कॉम्बो LNG. ठीक आहे. त्यानंतर पब्लिक स्क्रोल पब्लिक क्लास कॉम्बो CROL कॉम्बो स्क्रोल public static void main string new com list. हे कशासाठी केलंय तर आपला जो वरती आपला कन्स्ट्रक्टर आहे ते कॉल करण्यासाठी. save as dot java ओपन करून ठेवूया. सेव्ह जावा सी. एरर काय स्ट्रिंग सेमीकोलन मिसिंग आहे आणि इथं डबल कोट मिसिंग आहे. सेमीकोलन सेमीकोलन काय म्हटलं इलिगल डिक्लेरेशन कॉम्बो लिस्ट. हा ओके इनर आहे. ओके विच इज नॉट अलाउड. ओके ठीक आहे. uncheck for details. okay check. सो आपण इथं प्रोग्राम काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे सॉर्ट आउट करूया आपण. आपली विजिबिलिटी राहिलेली आहे. चेक करूया आता. enum expected ठीक आहे. आता आपला हा कॉम्बो बॉक्स ऍड झालेला आहे. ठीक आहे हा आपला सिंपल प्रोग्राम आहे. ओके पण आपल्याला काय सांगितलंय त्याने प्रॉब्लेम स्टेटमेंट जो आहे राईट अ प्रोग्राम
युजिंग स्विंग टू डिस्प्ले स्क्रोल पेन अँड जे कॉम्बो बॉक्स. आपल्याला दोन्ही दाखवायचे आहेत. ओके, स्क्रोल पेन पण दाखवायचा आहे आणि कॉम्बो बॉक्स पण दाखवायचा आहे. सो आपल्याला स्क्रोल पेन पण ऍड करायला पाहिजे. सो आता आपण जो केलाय तो बेसिक प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण कॉम्बो बॉक्स ऍड केलाय. ठीक आहे, आता स्क्रोल पेन कसं ऍड करायचं आपण ते बघूया. आणि इथं आपण स्क्रोल पेन पण ऍड करून घेतला या प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, इथं बघा चेंजेस काय केले बघा. तर कॉम्बो बॉक्स हा आपला जो अरे आहे ठेवला. त्यानंतर बघा जे स्क्रोल पेन साठी आपण जो ऑब्जेक्ट तयार करतात जेएसपी. ओके, जेएसपी ऑब्जेक्ट तयार केला आणि तिथं आपण काय केला कॉम्बो लँड पास करून घेतला. सुरुवातीला आधीच्या प्रोग्राम मध्ये काय होतं की कंटेंट पेन डॉट ऍड जेएसपी होतं. ठीक आहे, आता या जेएसपी जागी आपण सॉरी कंटेंट पेन डॉट ऍड कॉम्बो लँग होतं. त्या जागेत आपण काय केला जेएसपी घेतला. जेएसपी काय स्क्रोल पेनचा ऑब्जेक्ट आहे. तर स्क्रोल पेन मध्ये आपण कॉम्बो लँग ऍड करून घेतला आणि हा स्क्रोल पेन आपण कंटेंट पेन मध्ये घेतला. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला फ्रेम असेल, फ्रेम मध्ये जे स्क्रोल पेन असेल आणि जे स्क्रोल पेन मध्ये आपला कॉम्बो बॉक्स असेल. या सिक्वेन्स असणार आहे. तर आपण त्यात दोन पॅरामीटर पास करून घेतलेत व्ही आणि एच. व्ही स्टँड फॉर व्हर्टिकल स्क्रोल बार, एच स्टँड फॉर हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. तर त्याचे पण कॉन्स्टंट आपण डिफाइन करून घेतलेत. व्ही INT इक्वल व्ही इक्वल टू स्क्रोल पेन कॉन्स्टंट, व्हर्टिकल स्क्रोल बार ऑलवेज, INT एच हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऑलवेज. अशा पद्धतीने आपण तो प्रोग्राम केलाय. ठीक आहे, आता आपण तो रन करून बघतोय. आता इथं बघा या ब्लॉक मध्ये हे जे बार आहेत हे आधी नव्हते. ठीक आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. या प्रोग्राम मध्ये त्याचा काही एवढा ऍक्टिव्ह यूज नाही आहे, पण आपण तो आपल्या एक्सेल मध्ये सॉरी आपल्या मॅन्युअल मध्ये दिलाय म्हणून आपण तो ऍड केलाय. तसं आपल्याला कॉम्बो बॉक्स मध्ये स्क्रोल पेनची काही गरज लागत नाही. शक्यतो तो लिस्टला लागतो, पण तरी पण आपण पार्ट ऑफ ड्युटी म्हणून आपण तो करतोय किंवा आपल्या मॅन्युअल मध्ये दिलाय म्हणून आपण ते परफॉर्म करतोय. सो या पद्धतीने तो करायचा आहे. ओके, सो आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे राईट अ प्रोग्राम टू जनरेट द फॉलोइंग आउटपुट ती आपण करतोय. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला पुन्हा एकदा कॉम्बो बॉक्स घ्यायचा आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या सिटी डिस्प्ले करायचे. तुम्ही जी सिटी सिलेक्ट करताय तो प्रोग्राम आपल्या पुढच्या टेक्स्ट फील्ड मध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, सो आपण हा प्रोग्राम थांबवतोय. हा जो आपला पुढचा प्रोग्राम आहे. ओके, सो हा आपला जो पुढचा प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या सिटी जो पेज नंबर 32 वरती आहे. ओके, ज्यामध्ये वेगवेगळ्या सिटी डिस्प्ले करतोय. आता तो मगाचा प्रोग्राम जो होता आपण विथ रिस्पेक्ट टू फ्रेम केला होता, हा आपण ऍप्लेट ने ट्राय करायचा आहे. ओके, सो इथं बघा जे कॉम्बो बॉक्स ऑब्जेक्ट घेतला आपल्याला डिस्प्ले करताना टेक्स्ट फील्ड मध्ये करायचं आहे. सो हे टेक्स्ट फील्ड एक घेतलंय. ठीक आहे, सो कंटेनर घेतला, फ्लो लेआउट सेट केला घेतला, सी डॉट सेट लेआउट. कॉम्बो बॉक्स मध्ये सगळे आपण आयटम्स ऍड केले. आयटम ऍड करायला ऍड आयटम नावाचं फंक्शन आहे. सो जेसी डॉट ऍड आयटम सोलापूर जो आपल्या बुक मॅन्युअल मध्ये सिक्वेन्स दिला त्याप्रमाणे तुम्ही ऍड करून घ्या. सोलापूर, पुणे, बेंगलोर, मुंबई. ओके, त्यानंतर टेक्स्ट फील्ड घेतला त्याला आपण साईज स्पेसिफाय केली 25. ओके, जे कॉलम स्पेसिफाय केले. आता सी डॉट ऍड जेसी. What is JC? JC is a combo box. Okay, and here uh, JT is a text field. Okay, so सुरुवातीला पहिला कॉम्बो बॉक्स ऍड होईल त्यानंतर आपला टेक्स्ट फील्ड ऍड होईल. आता इथे काय केलं बघा
इथं काय सांगितलंय की तुम्ही जो आयटम सिलेक्ट करणार तो सिलेक्ट केल्यानंतर तो टेक्स्ट फील्ड मध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे. इन शॉर्ट काय की आपल्याला इथं आयटम लिस्टनर यूज करायचे आहेत. सो ऍड आयटम लिस्टनर दिस. सो पब्लिक अवॉइड आयटम स्टेट चेंज हा आपला इव्हेंट जनरेट करायचा आहे आणि त्यामध्ये आपण काय करतोय जेटी डॉट सेट टेक्स्ट दॅट इज यू सिलेक्टेड जेसी डॉट गेट सिलेक्टेड आयटम. आता जेसी डॉट गेट सिलेक्टेड आयटम एक फंक्शन आहे दॅट इज गेट सिलेक्टेड आयटम फंक्शन आहे जो आपल्या कॉम्बो बॉक्स वरची डील करतो. जो आपण आयटम सिलेक्ट केलाय तो रिटर्न करतो. ठीक आहे. सो जेसी डॉट गेट सिलेक्टेड आयटम जो आयटम सिलेक्ट करणार तो डिस्प्ले होणार कशामध्ये सेट टेक्स्ट. सेट टेक्स्ट कशाला तर जेटी. व्हॉट इज जेटी. जेटी इज अ ऑब्जेक्ट ऑफ दिस टेक्स्ट फील्ड. म्हणजे आपला जो टेक्स्ट फील्ड आहे त्याच्यामध्ये आपण जो काय आयटम सिलेक्ट करणार आहोत तो इथं डिस्प्ले होणार आहे. आपण रन करून बघूया प्रोग्राम. आणि इथे अपलोड वर घेतोय आपण कारण आपण फ्रेम यूज केल्याने अपलोड वर घेतोय. आता आपण जसं सिक्वेन्स ऍड केलं होतं आयटम त्या सिक्वेन्स आले सोलापूर पुणे बेंगलोर मुंबई. समजा आपण पुणे घेतला सो यू सिलेक्टेड पुणे सॉरी बेंगलोर घेतला यू सिलेक्टेड बेंगलोर. मुंबई घेतला यू सिलेक्टेड मुंबई. अशा पद्धतीने आपला हा सिंपल प्रोग्राम आहे. ठीक आहे. आता एक्सरसाइज मध्ये दिलेले प्रोग्राम जे आहे ते तुम्ही करायचे आहे. त्यामध्ये काय दिलंय write a program to develop a frame to select different states using the J combo box. जसं आता आपण हा अपलोड केलाय जे अपलोड केलाय स्विंग केलाय हाच प्रोग्राम तुम्ही फ्रेमला शिफ्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डेव्हलप अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ स्क्रॉल पेन इन अ स्विंग. जसं आपण आधीचा पहिला प्रोग्राम बघितला होता. पहिला कॉम्बो बॉक्स घेतला होता तो डिस्प्ले केला होता. त्यानंतर स्क्रॉल पेन घेऊन मग डिस्प्ले केलं. ठीक आहे. आता याच्या दुसऱ्या एक्सरसाइज मधला दुसरा क्वेश्चन जो आहे त्यामध्ये स्पेसिफाय केलं की स्क्रोल पेनचा एक यूज दाखवा. तर काय करायचं त्यामध्ये सिंपल एक स्क्रोल पेन घेऊन आपल्या अपलोड व्ह्यूला डिस्प्ले करून बघायचा. त्यानंतर सिंपल टेक्स्ट एरिया घ्यायचा. टेक्स्ट फील्ड नाही टेक्स्ट एरिया घ्यायचा आणि स्क्रोल पेन मधले सगळे कॉम्बिनेशन चेक करायचे. म्हणजे व्हर्टिकल स्क्रोल बार ऑलवेज हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ऑलवेज vertical scroll bar as needed, horizontal scroll bar as needed असे चारही पॅरामीटर चेक करून घ्यायचे. सो अशा पद्धतीने आपला 6वा एक्सपेरिमेंट संपलेला आहे. थँक्यू.